ब्लड रिलेशनमध्ये लग्न का करू नये? नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. ब्लड रिलेशन म्हणजे नेमकं काय? ज्या नात्यामध्ये रक्तसंबंध असतो, उदाहरणार्थ चुलत भाऊ, बहीण, मामा मामीची मुले, काका काकूंची मुले, आत्या काकांची मुले यांना कन्सॅन्जिनियस मॅरेज असे वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतात. म्हणजेच रक्ताच्या नात्यातील विवाह, जसे की आत्याच्या मामाच्या मुलीशी लग्न करणे. यामध्ये जेनेटिक म्हणजेच वंश परंपरागत आजारांचा धोका असू शकतो का? तर हो. ब्लड रिलेशनमध्ये लग्न केल्यास दोघांमध्ये सेम डिफेक्टिव्ह जीन्स असण्याची शक्यता जास्त असते. त्यामध्ये मुलामध्ये खालील समस्या वाढतात: जन्मजात अपंगत्व, मेंदूची वाढ कमी होणे, बोलण्यात चालण्यात उशीर, मानसिक मंदत्व, हृदयाचे जन्मजात आजार, थॅलेसिमिया, सिकल सेल, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. यामध्ये नॉर्मल मॅरेजपेक्षा 2 ते 3 पट जास्त धोका असतो. गर्भधारणा व बाळाशी संबंधित धोके होऊ शकतात, जसं की वारंवार गर्भपात, मृत बाळ जन्माला येणे, कमी वजनाचं बाळ, जन्मानंतर लगेच बाळाचा मृत्यू. WHO आणि अनेक मेडिकल रिसर्चनुसार ब्लड रिलेशन मॅरेजमध्ये हाय रिस्क प्रेग्नन्सी असू शकते. पुढच्या पिढींवर परिणाम होऊ शकतो का? तर हो. हा धोका फक्त एका पिढीपुरता मर्यादित नसतो. पुढच्या 2 ते 3 पिढ्यांमध्येही जेनेटिक प्रॉब्लेम्स चालू राहू शकतात. कुटुंबात आजारांची साखळी तयार होते. मॉडर्न टेस्ट असूनही पूर्ण सुरक्षा नसते. आज जेनेटिक टेस्टिंग उपलब्ध आहे, पण सगळे डिफेक्टिव्ह जीन्स ओळखता येत नाहीत. या टेस्ट महाग आहेत आणि सर्वांना परवडणाऱ्या नाहीत. निगेटिव्ह रिपोर्ट असूनही रिस्क शून्य होत नाही. अशा लग्नांसाठी डॉक्टर का विरोध करतात? वैद्यकीयदृष्ट्या हे रिस्की आहे. सेम कम्युनिटीमध्ये पण ब्लड रिलेशन नसलेले लग्न सुरक्षित असते. नशिबापेक्षा सायन्स महत्त्वाचे. समाजात अशी लग्न अजून का चालतात? परंपरा किंवा आमच्या घरात काही झालंच नाही हा गैरसमज. पण प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. ब्लड रिलेशनमध्ये आजच्या विज्ञानानुसार लग्न टाळणे योग्य आहे. मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. भविष्यातील पिढींसाठी अन्यायकारक आहे. एक डॉक्टर म्हणून माझा स्पष्ट सल्ला आहे की ब्लड रिलेशन मॅरेज करू नये. केल्यास जेनेटिक काउन्सिलिंग आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी केअर आवश्यक आहे. अशाच काही माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.